नमस्कार. खूप दिवसानंतर मोठा व्हिडिओ येतोय. तर आज मी मार्केटला गेली होती, तर मला बोंबील भेटले. मस्त असे ताजे ताजे बोंबील आहेत, तर हे मी घेऊन आली आहे. तर इकडे मी बोंबील साफ करून घेतले आहेत. हे बघा, थोडे छोटे आहेत, मोठे मोठे पीस ठेवले आहेत, बघू शकता. हे बघा. तर चला मी आता काय काय साहित्य घेणार आहे ते दाखवते. तर इकडे मी घेतले आहेत मसाले सगळे. तर काय काय घेतलं आहे ते दाखवते आता मी तुम्हाला. तर ही 2 टोमॅटो घेतली आहेत छोटी छोटी, आणि इकडे आहे हा मी ह्या वर्षी माझा बनवलेला घरगुती मसाला, आणि हा आहे काश्मीरी, हे आहे गरम मसाला, इकडे आहे हळद आणि चिंचेचं पाणी घेतलं आहे, कोथिंबीर, आलं लसूणची पेस्ट, विकत्रे आहे पॅकेट ते घेतलं आहे, आणि थोडासा लसूण पण घेतला आहे. आणि इकडे कढई ठेवली आहे गरम करायला. तर तेल गरम झालं आहे, आता मी टाकून घेते सगळं, दाखवते मी तुम्हाला नंतर. टाकून घेते. इकडे मी सगळं टाकून घेतलं आहे. थोडंसं खोबरं पण टाकलं आहे मी, बघू शकता. मस्त असा टोमॅटो शिजून देते. ते पण शिजला आहे व्यवस्थित. तर मी हे मसाले घेतले ते टाकून घेते. तर हे चिंचेचं पाणी आहे ते पण मी टाकून घेते. तर बघू शकता मस्त असं तेल पण सुटलं आहे, आणि मी आधी रस्सा करून घेणार आहे, नंतर त्याच्यामध्ये बोंबील सोडणार आहे. तर मी पाणी ओतून घेते. गॅस फुल आहे. त्याला व्यवस्थित उकळी येऊन देते, आणि नंतर मग भाजी टाकणार आहे, मच्छी सोडणार आहे त्याच्यामध्ये. तर हे बघा, आता मी मीठ घेतलं आहे चवीपुरतं. मीठ वगैरे सगळं टाकून घेतलं आहे. आता एक उकळी येऊन देते, आणि त्याच्यावर हे झाकण ठेवते. तर आता उकळ मस्त आला आहे, मी झाकण काढून घेते. आणि हे साफ केलेले आपले बोंबील आहेत ते घेते टाकून. एकच उकळ येऊन द्यायचं, नाही तर फुटून जातात, म्हणून जास्त काय शिजवायचे नाही. ते बोंबील एक उकळात होतात. तरी बघा, चला आता झाल्यावरच दाखवते. बघा, मस्त अशी उकळी आली आहे, आणि आपली भाजी रेडी झाली आहे. तर मी आता गॅस बंद करून घेते, आणि ही कोथिंबीर आहे ती वरून सोडते. तर इकडे बघू शकता मस्त अशी तर्री आली आहे भाजीला, आणि रस्सा पण मस्त असं जाड झाला आहे. बोंबील पण अख्खेच राहिले. इकडे मी ताट तयार केलं आहे जेवणासाठी. तर आज जेवणामध्ये आहे भात आहे, चपाती आहे, आणि इकडे आहे बोंबलाचं कालवण, इकडे आहे काकडी आणि कांदा. तर बघा, कसं वाटलं आज बनवलं बोंबलाचं कालवण, नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये.